पत्नी हे मोलकरी नाहीये, तिला कामासाठी फोर्स करू नये, तिला मोलकरीसारखं ट्रीट करू नये, अन्यथा तुमच्यावर सरकार कारवाई करेल, अन्यथा न्यायाधीश तुमच्यावरती कारवाई करतील। सध्या सर्वात मोठी घटना समोर येते मुंबईमधनं। यामध्ये एक सीए दाम्पत्य होतं। नवरा बायको सीए असल्यामुळे कामाला अडचण येत होती आणि त्यामुळे काही दिवस यांचा संसार चालला, 6 महिने संसार ठीकपणे चालला आणि त्यानंतरनं पुरुषाने आपल्या महिलेच्या विरोधात घटस्फोटाची मागणी केली। या मागणीमध्ये त्याने खूप काही अटी टाकल्या आणि त्यामध्ये त्याने सांगितलं की पत्नी जी आहे ते घरातले कामं व्यवस्थित करत नाहीये, घरातल्यांना व्यवस्थित ट्रीट करत नाहीये, आईवडिलांची एवढी काळजी घेत नाहीये, परंतु हा जो अर्ज आहे तो फेटाळला। कारण यावरती हायकोर्टाने सांगितलं की पत्नीला मोलकरणीसारखं ट्रीट करणं बंद करा, ती घरातले कामं करण्यासाठी तिला मदत करा, कारण पत्नीला तुम्ही अशा पद्धतीने ट्रीट नाही करू शकत। आणि या ज्या सगळ्या मागण्या होत्या त्या सगळ्या वैवाहिक जीवनात हे सगळे प्रॉब्लेम होतच असतात आणि तुम्हाला याला फेस करायला लागेल असं सांगून हा घटस्फोटाचा अर्ज जो आहे तो नामंजूर करण्यात आला। मित्रांनो, त्यामुळे जर पत्नीला त्रास देत असाल तर काळजी घ्या। याबद्दल तुमचं काय मत आहे मला जरूर कमेंटमध्ये सांगा।